नमस्कार, मी प्राची घाणेकर. हितगुजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. या विशेष कार्यक्रमामधून आपण थेट तज्ज्ञांकडून आरोग्यविषयक मार्गदर्शन मिळवत असतो. आपला आजचा विषय अतिशय महत्त्वाचा. प्रेक्षक हो, कॅन्सर म्हटलं की आपल्या हृदयाची धडधड आपसुकच वाढते, कारण या आजारावर उपचारच नाही असं आपल्याला वाटतं. पण घाबरण्याची गरज नाही, काळजीचंही काही कारण नाही. आज आपण कॅन्सर आणि आधुनिक उपचार पद्धती या विषयावर सखोल माहिती जाणून घेणार आहोत. यावर मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत डॉक्टर सिद्धेश त्र्यंबके. नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे झी 24 तासमध्ये. नमस्कार. चर्चेला सुरुवात करण्याआधी डॉक्टरांची ओळख करून देते. डॉक्टर सिद्धेश हे TGH ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरमध्ये क्लिनिकल ऑन्कोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत. उदय देशमुख यांनी 2014 मध्ये स्थापन केलेलं ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर म्हणजे महाराष्ट्रातील समर्पित ऑन्कोलॉजी रुग्णालयांची सर्वात मोठी साखळी आहे. ऑन्को लाईफ सुरू करण्यामागे एकच उद्दिष्ट होतं, आणि ते म्हणजे उत्कृष्टता, परवडणारी क्षमता आणि रुग्ण केंद्रित काळजी, ज्यामुळे आज TGH ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर महाराष्ट्रामध्ये कर्करोग उपचारांसाठी एक विश्वासार्ह ठिकाण बनलेलं आहे. डॉक्टर सिद्धेश यांनी मुंबईतील प्रतिष्ठित टाटा मेमोरियल हॉस्पिटल इथून MD DNB चं प्रशिक्षण घेतलेलं आहे. ते अनुभवी क्लिनिकल ऑन्कोलॉजिस्ट असून रेडिएशन आणि मेडिकल ऑन्कोलॉजीमध्ये सेवा देतात. स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग, फुफ्फुसाचा कर्करोग, मेंदू आणि मानेचा कर्करोग सोबतच गॅस्ट्रोइंटेस्टायनल कर्करोग यासारख्या विविध प्रकारच्या कर्करोगांचं व्यवस्थापन हे त्यांचं प्रमुख कार्यक्षेत्र आहे. आणि यानंतर आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. आपण थेट आता डॉक्टरांसोबत संवाद साधणार आहोत. तर सुरुवातीलाच मी डॉक्टरांना अशी विनंती करेन की डॉक्टर, तुम्ही तुमची थोडक्यामध्ये ओळख सांगावीत आणि रेडिएशन सोबतच मेडिकल ऑन्कोलॉजी यामध्ये तुम्हाला शिक्षण का घ्यावंसं वाटलं हे तुम्ही प्रेक्षकांना सांगावं. नक्कीच. प्रथम तर मी झी 24 तास वाहिनीचे आभार मानतो की आपण मला इथे आमंत्रित केलं आणि आजकाल कॅन्सरमध्ये ज्या प्रगतिशील डेव्हलपमेंट्स होत आहेत यावर माझे मत मांडण्याची संधी दिलीत. आपण जसं माझा इंट्रो दिला त्या पद्धतीने मी MBBS नंतर माझं MDचं शिक्षण हे रेडिएशन ऑन्कोलॉजी या विषयात टाटा मेमोरियल हॉस्पिटल इथून पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी सातारा येथे ऑन्कोलाईफ कॅन्सर सेंटरमध्ये रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट म्हणून रुजू झालो. रेडिएशन थेरपीचा रोल हा साधारण 70% कॅन्सरच्या पेशंट्समध्ये कुठल्या ना कुठल्या टप्प्यामध्ये येत असतो, जास्त करून सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये. आणि ॲज अ रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट काम करत असताना मला जाणवलं की त्यातलेही साधारण 20 ते 30% पेशंट्स हे पुढे जाऊन चौथ्या पायरीत कन्वर्ट होतात आणि त्यावेळेस रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट म्हणून फार काही करण्यासारखं त्यांच्यामध्ये राहत नाही. आणि मला वाटतं तिथूनच कुठेतरी सिस्टमिक थेरपी म्हणजे मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट होण्याची इच्छा जागृत झाली आणि मी माझं पुढचं शिक्षण DM हे मेडिकल ऑन्कोलॉजीमध्ये पूर्ण केलं. आणि निश्चितच जसं आपल्याला माहिती आहे, कॅन्सरच्या 3 प्रमुख शाखा असतात: सर्जिकल ऑन्कोलॉजी, रेडिएशन ऑन्कोलॉजी आणि मेडिकल ऑन्कोलॉजी. आणि त्यातील 2 शाखांमध्ये अनुभव असल्या कारणाने बऱ्याच पेशंटला मी एका वेळेस होलिस्टिक अप्रोच द्वारे सल्ला देऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, एखादा स्तनाच्या कॅन्सरचा पेशंट जर माझ्याकडे आला असेल तर त्यांना सर्जरीनंतर किमोथेरपी आणि रेडिएशन या दोघांची गरज असते. बऱ्याचदा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव असल्या कारणाने मी एका वेळेस त्यांना कंप्लीट रोडमॅप देऊ शकतो आणि मला वाटतं त्यांच्या या प्रवासात त्यांची बऱ्यापैकी मदत करू शकतो. आणि आता आपण मूळ प्रश्नांना सुरुवात करूयात. सुरुवातीचाच माझा प्रश्न आहे, टेमोथेरपी म्हणजे नेमकं काय? त्यामुळे तुमच्या एका सोप्या भाषेमध्ये आम्हाला, आमच्या प्रेक्षकांना नेमकं सांगा की ही टेमोथेरपी नेमकी काय असते. निश्चित मॅडम. सो टोमोथेरपीमध्ये जाण्यापूर्वी मी रेडिएशन ऑन्कोलॉजीचं काही मूल तत्त्व आपल्यामार्फत प्रेक्षकांना समजू इच्छितो. आपण जर स्क्रीनवर पाहू शकत असाल तर मागच्या 70-80 वर्षांपूर्वी रेडिएशन म्हणजे क्षकिरणाचा मारा हा जर एखाद्या ट्यूमरच्या गाठीवर द्यायचा असेल तर त्याला अशी समजा, ह्या भावलीला आपल्याला रेडिएशनचा मारा द्यायचा असेल तर त्याभोवती एक चौकोनी फील्ड ओपन केली जायची. रेडिएशन ऑन्कोलॉजीचं मेन तत्त्व हे आहे की आपण ट्यूमरला मॅक्सिमम डोस देत असताना आजूबाजूच्या ज्या नॉर्मल पेशी आहेत त्यांना कमीत कमी डोस कसा लागेल याची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि जशा टेक्निक्स पुढे डेव्हलप झाल्या, नवनवीन मशीन्स येऊ लागल्या, जसं आपण पिक्चरमध्ये पाहत असाल, तसं नॉर्मल पेशींचं जे काही नुकसान होत होतं ते कमी कमी होत गेलं. आणि ह्याच टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंटमधून आज आपल्याकडे टोमोथेरपीसारख्या मशीन्स अवेलेबल आहेत. राहिला प्रश्न टोमोथेरपीचा, तर टोमोथेरपी हा शब्दच कम्प्युटेड टोमोग्राफी म्हणजे CT स्कॅन ज्याला आपण म्हणतो तिथून घेतला गेलेला आहे. याच्यामध्ये CT स्कॅनसोबत रेडिएशनची मशीन ज्याला आपण लिनियर ॲक्सेलरेटर म्हणतो, या दोघांचं कॉम्बिनेशन आहे. आणि याचं वैशिष्ट्य हे आहे की जे आपण अचूकता जी आपण म्हणतो की रेडिएशन अचूक ठिकाणी लागते की नाही हे कन्फर्म करण्याची जी प्रोसेस असते, डेली इमेजिंग, ही याच्यात शक्य असते.
आता तुम्हीच उच्चार करताना असं म्हणालात की टोमोथेरपी आणि लिनियर ॲक्सेलरेटर ह्याच्यामध्ये फरक आहे. मग हा नेमका फरक काय तो देखील सांगाल? निश्चित. सो मी आधी सांगितल्या पद्धतीने ह्याच्यामध्ये डेली इमेजिंग आपण करणं शक्य होतं. त्यामुळे बऱ्याचदा एखादी ट्यूमरची गाठ छोटी झाली असेल, रेडिएशन चालू असताना, तर त्यानुसार फील्ड साईज पण कमी केली जाते आणि त्याचं रूपांतर हे साईड इफेक्ट्सच्या कमी होण्यामध्ये होतं. त्याशिवाय आधी सांगितल्याप्रमाणे ॲक्युरेसी जी आहे ती 2 ते 3 मिलीमीटरपर्यंत आपण अचीव्ह करू शकतो. आणखी एक वैशिष्ट्य ह्या मशीनचं हे आहे, की बऱ्याचदा असे काही अवयव आहेत शरीरामध्ये जे श्वासोश्वासाने हलत असतात. जसं की फुफ्फुस आहे, यकृत आहे, किडनीज आहेत, स्वादुपिंड आहे आणि अशा ठिकाणच्या कॅन्सरची जेव्हा आपण ट्रीटमेंट करत असतो रेडिएशनद्वारे, त्यावेळेस पेशंट्सला श्वास धरून ठेवण्याची गरज असते. पण टोमोथेरपीमध्ये सिंक्रोनी नावाची एक अडॅप्टेड मोशन डिलिव्हरी सिस्टम असल्याकारणाने पेशंट्सला रेडिएशन घेताना श्वास रोखून धरण्याची गरज पडत नाही आणि ती जी ट्रीटमेंट आहे, जी काही 20-25 मिनिटाची ट्रीटमेंट आहे, ती अतिशय सोयीस्करपणे पेशंट पूर्ण करू शकतात. डॉक्टर, सध्या इम्युनोथेरपीबद्दल फार चर्चा केली जाते. त्यामुळे ती नेमकी पद्धत काय आणि किमोथेरपी आणि इम्युनोथेरपीमध्ये नेमका काय फरक आहे? नक्कीच. हा खूप छान प्रश्न विचारलात मॅम. किमोथेरपीबद्दल आपण सुरुवातीला समजून घेऊया. किमोथेरपी काय असते? तर सलाईन मार्फत दिलं जाणारं एक औषध असतं आणि किमोथेरपी ही जास्त करून झपाट्याने किंवा रॅपिडली वाढणाऱ्या पेशींवर काम करत असते आणि हे काम करत असताना शरीरामध्ये ज्या नॉर्मल पेशी आहेत, ज्या देखील झपाट्याने वाढत असतात, त्यांचंही नुकसान किमोथेरपी कॅन्सर नष्ट करण्याच्या प्रोसेसमध्ये ही करते. आता ह्या पेशी कुठल्या? तर जसे की केसांची मुळं किंवा तोंडातल्या पेशी, पोटातल्या पेशी किंवा आपण बोन मॅरो, अस्थिमज्जा असते, त्यातल्या पेशी आहेत, ह्या सुद्धा डॅमेज होतात. सो त्यामुळेच कॅन्सर पेशंट जेव्हा किमोथेरपीवर असतात त्यांना केस गळती होणे, तोंड आल्यासारखे होणे, उलटी, मळमळ, जुलाब किंवा पांढऱ्या पेशी कमी होऊन पुढे जाऊन इन्फेक्शन होण्याची रिस्क अशी राहते. सो हे सगळे साईड इफेक्ट्स टाईड ओव्हर करण्यासाठी पुढे संशोधन झालं आणि टार्गेटेड थेरपीचा निर्माण झाला. टार्गेटेड थेरपी जसं नावात लिहिलेलं आहे टार्गेट, इट टार्गेट्स ओन्ली दी कॅन्सर सेल्स आणि कॅन्सर कॉझिंग जे म्युटेशन्स असतात, त्या म्युटेशन्सवर ही थेरपी काम करते. जसं आपण पिक्चरमध्ये पाहू शकतो किंवा एक उदाहरण द्यायचं झालं तर समजा एका रेल्वे स्टेशनमध्ये 4 अतिरेकी घुसलेत, तर आपण अख्खं रेल्वे स्टेशन बॉम्ब ब्लास्टनी उडवत नाही, तर आपण सर्जिकल स्ट्राईक करतो. त्याच पद्धतीचं एक टार्गेटेड थेरपी असतं आणि ह्याचे साईड इफेक्ट्स किमोथेरपीसारखे राहत नाहीत. तुमचा पुढचा प्रश्न जो होता तो इम्युनोथेरपीबद्दल होता. इम्युनोथेरपी हा शब्द आला इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती. इम्युनोथेरपी काय करते? ही कॅन्सर पेशींवर डायरेक्टली आक्रमण करत नाही, तर आपल्या शरीरातल्या स्वतःच्या रोगप्रतिकारक शक्तीला कॅन्सरच्या दिशेने सेन्सिटाईज करते आणि आपलेच टी सेल्स, आपलेच इम्युनिटीचे सेल्स हे कॅन्सरला कंट्रोल करण्यामध्ये मदत करतात. आणि ह्या 2 कारणांमुळे टार्गेटेड थेरपी असो किंवा इम्युनोथेरपी असो, ही वयोवृद्ध पेशंट्समध्ये किंवा अशक्त पेशंट्समध्येही आज आपण सेफली देऊ शकतो. तर आपण संपूर्ण उपचार पद्धतीबद्दल सध्या बोलतोय. अनेकदा असं होतं की कर्करोग ज्याला होतो त्याचे कुटुंब घाबरलेले असतात, त्यांना चिंता वाटत असते की ही नेमकी उपचार पद्धती कशी असेल, मग याचे काही साईड इफेक्ट असतात का आणि जर ते असले तर ते किती सहजपणे हाताळता येतात? निश्चित. प्रत्येक थेरपीचे काही ना काही साईड इफेक्ट असतात. आपण साधी पॅरासिटामॉल गोळी जरी घेतली त्याचेही काही साईड इफेक्ट्स आहेत. तर मग रेडिएशन आणि किमोथेरपी ह्या तर आणखी ॲडव्हान्स ट्रीटमेंट्स आहेत. सो ॲज फार एज रेडिएशन इज कन्सर्न, रेडिएशनचे साईड इफेक्ट्स हे शरीरात कुठल्या भागात रेडिएशन दिलं जातं आहे त्यावर अवलंबून असतात आणि बऱ्याचदा ते साईड इफेक्ट्स काही काळ राहून निघूनही जातात. पण राहिला प्रश्न किमोथेरपीचा, तर किमोथेरपीचे साईड इफेक्ट्स दीर्घकाळ राहतात कारण किमोथेरपी ही दीर्घकाळ दिली जाते पेशंट्सला. त्याच्यामध्ये उल्लेखनीय साईड इफेक्ट्स जसं मी आधी सांगितलं, केस गळती होणे, पांढऱ्या पेशी कमी होणे, उलटी, मळमळ, थकवा जाणवणे हे काही बेसिक साईड इफेक्ट्स आहेत किमोथेरपीचे. पण आज मागच्या 20-30 वर्षांपासून इतकं संशोधन झालं या साईड इफेक्ट्सला कंट्रोल करण्यासाठी की आज आपल्याकडे उलटी विरोधी खूप चांगली औषधं आहेत. जेणेकरून उलटीचं प्रमाण आता 50हून अधिक टक्क्याला कमी झालेलं आहे. त्याशिवाय पांढऱ्या पेशी कमी होऊ नये यासाठी बोन मॅरोचे सेल्स उत्तेजित करणारी औषधं आज आपल्याकडे अवेलेबल आहेत. आणि राहिला केस गळतीचा प्रश्न, बऱ्याच पेशंट्सला आपली सोशल इमेज मेंटेन करायची असते, लोकांना कळू द्यायचं नसतं की मला कॅन्सर झाला आणि मी काही ट्रीटमेंट घेतोय. अशा पेशंट्ससाठी बऱ्याचदा केस जाणे ही फार एक संवेदनशील गोष्ट असते. सो त्या पेशंटसाठी स्काल्प कूलिंग नावाची एक टेक्नॉलॉजी आज डेव्हलप झाली आहे, ज्यामध्ये किमोथेरपीच्या 1 तास आधी आणि 1 तास नंतरपर्यंत आपण अशी एक कूल कॅप लावतो आणि त्यांनी असं लक्षात आलेलं आहे की केस गळती आता मोर दॅन 50% ही रिड्यूस होते किमोमुळे होणारी.